नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया ब्रेकिंग बातमीनं। मंत्री शंभूराज देसाई मराठा आंदोलकांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। आझाद मैदान पोलीस चौकी परिसरामध्ये शंभूराज देसाई आणि आंदोलकांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। पुण्यातून निघालेले मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले होते। वर्षाकडे जाण्यापासून आंदोलकांना पोलिसांनी रोखलं। सध्या मंत्री शंभूराज देसाईंकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडनं केला जातो। सगळ्या सोयीला ज्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतले त्या ऑब्जेक्शन सस्टेनेबल आहे नाही, त्या ऑब्जेक्शनचा किती अंशी लागू करायचं किती अंशी करायचं नाही, ह्याला कायद्याचं स्टेटस काय आहे की आमच्याकडे किती सबमिट करा ही सुद्धा प्रक्रिया आपली सुरू आहे। जर आपण सर्व विधेयक जर का मांडलं आणि त्याच्यात कळेल ना कोण त्याच्यामध्ये विधानसभेत असेल सर्व हा बाहेरचा प्रश्न सुटणार नाही। म्हणजे आपल्या अधिवेशन बोलावं लागलं, अधिवेशनामध्ये तो तुम्ही आपण घेतला असता। नंतर दोन प्रश्न आपले आहेत जे आपण ते सांगितले दोन प्रश्न की हैदराबाद गॅजेटमध्ये तालुका आणि जिल्ह्याचे नंबर ऑफ कम्युनिटी म्हणजे मराठा एवढे आहेत आणि कुणबी किती आहेत, इतर समाज कुठला आहे तोच आहे। त्याच्यामध्ये कसं का त्याच्यानुसार आपण पाहिलं की तेव्हा असणारी कुणबीची संख्या आणि आता असणारी कुणबी संख्या मराठवाड्यामध्ये कमी, याचा अर्थ कुणबी मराठा म्हणजे त्या संख्या आहे। निवृत्ती बाबर आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। सध्या मंत्री शंभूराज देसाई मराठा आंदोलकांची समजूत काढतायत। काय सध्या सुरू आहे निवृत्ती? नक्की सचिन, आपण पाहतोय की जे आंदोलक या ठिकाणी आले होते त्यांच्यासोबत मंत्री शंभूराज देसाई यांची बातचीत सुरू आहे। आणि जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना जो वाशीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता त्यानंतर राज्य सरकारकडून काय काय कार्यवाही करण्यात आली या संदर्भातली माहिती जी आहे ते मंत्री शंभूराज देसाई देत आहेत। त्याचसोबतच सोमवारी देखील मराठा आंदोलनाविषयी एक महत्वाची बैठक बोलवली असल्याची देखील माहिती शंभूराज देसाई यांनी या आंदोलकांना दिलेली आहे। आणि एक महत्वाची बाब म्हणजे मराठा आंदोलकांवरती जे काही गुन्हे आहेत ते गुन्हे मागे लवकरात लवकर घेण्यात यावे अशी देखील यांची मागणी आहे। त्यापैकी सर्व गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत, परंतु काही 34 गुन्हे आहेत ते गुन्हे मागे घेता येत नाहीत असं शंभूराज देसाई यांनी या आंदोलकांना सांगितलं। त्यानंतर त्या संदर्भात देखील लवकरात लवकर विचार केला जाईल अशी माहिती जी आहे मंत्री शंभूराज देसाई यांनी या सर्व आंदोलकांना दिलेली आहे। आणि आतापर्यंत विविध ठिकाणी जाऊन ज्या पद्धतीने मंत्र्यांनी आणि ज्या मुख्यमंत्र्यांनी जो आढावा घेतला होता किंवा बैठका पार पडल्या होत्या, जे जे निर्णय राज्य सरकारच्या वतीनं मराठा समाजाला घेण्यात आले होते त्या संदर्भातली माहिती जी आहे ते मंत्री शंभूराज देसाई हे देत आहेत। आणि त्याचसोबतच मराठा आरक्षणाविषयी अजून देखील आम्ही विचार करत आहोत आणि सर्व बाबतीत जे आहे ते सर्व पडताळणी पार पडत आहोत अशी माहिती देखील शंभूराज देसाई देत आहेत। आम्हाला पूर्णपणे आरक्षण द्यायचं आहे, अर्धवट किंवा कॉन्क्रीट केलेलं आरक्षण आम्हाला द्यायचं नाही असं मंत्री शंभूराज देसाई जे आहेत ते आंदोलकांना सांगतायत। आता आंदोलकांची भूमिका नक्की इथून पुढे काय असेल हे पाहणं महत्वाचं असेल, कारण की देसाई गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून या आंदोलकांची चर्चा करतायत आणि यानंतर या आंदोलकांचं नक्की म्हणणं काय आहे हे देखील जाणून घेणं महत्वाचं असेल, कारण की त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच भेट घ्यायची होती, परंतु शंभूराज देसाई जे आहेत ते त्यांची समजूत काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सचिन, धन्यवाद निवृत्ती या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तुमच्यापेक्षा माझे जरांगेंसोबत वैयक्तिक संबंध आहेत असं शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे। जरांगेंना जो शब्द दिलाय तो मुख्यमंत्री पाळतील असं देखील शंभूराज देसाईंनी आश्वासन जे आहे ते मराठा आंदोलकांना दिलेलं आहे। आणि सरकारनं जी काही कार्यवाही केलेली आहे त्याची संपूर्ण माहिती जी आहे ती सध्या शंभूराज देसाई आंदोलकांना देत आहेत आणि आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो शंभूराज देसाई यांच्याकडून केला जातोय। जरांगेंना जो शब्द दिलाय तो पाळणार असं शिंदेंनी सांगितलेलं आहे। तुमच्यापेक्षा माझे जरांगेंसोबत वैयक्तिक संबंध असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे।